या अगोदर मुळात सिडकोची स्थापना 1972 पासूनची. सिडकोने आत्तापर्यंत हजारो घरं इथे बांधली आणि हजारो घरं विकली असतील. कधी सिडकोला स्वतःचं सेल आणि मार्केटिंग डिपार्टमेंट असताना एक वेगळ्या खाजगी एजन्सी ही घरं विक्रीसाठी का नेमावी लागते? याचा अर्थ स्पष्ट आहे की योग्य लोकेशनला, त्याचबरोबर घरं महाग असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून सिडकोच्या सोडतीला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळतो. पण तरीसुद्धा सेल मार्केटिंग डिपार्टमेंट असताना 700 कोटीचं कंत्राट, आज आपण बघताय 26,000 घरांची लॉटरी निघाली, 19,000 लोकांचे अर्ज बघता आहेत, त्यातले 8-10,000 लोक परत घर सरेंडर करायच्या तयारीत आहे. म्हणजे ही कंपनी मोठ्या प्रमाणात अपयशी ठरल्याचं आपल्याला दिसतं. मुळातच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखी कंपनी स्थापन करायची, आता तरी किमान घाशा गुंडाळा आणि जो खर्च आपण कंपनीवर करणार आहात तीच घरं योग्य लोकेशनला आणि स्वस्तात मिळाली तर सिडकोची घरं घ्यायला आजसुद्धा लाखोनी लोक यायला तयार आहेत. मूळ प्रश्नावर काम करायचं नाही, या अशा कंपन्यांना कंत्राट देऊन 2-2, 4-4 माणसं फक्त त्या कंपन्यांच्या कामगार म्हणून राबवायची आणि याच्यातून टक्केवारी, नफेखोरी आणि आर्थिक हितसंबंध हे स्पष्टपणे दिसतं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा याला विरोध आहे. आपण घरांच्या किमती कमी कराव्यात, तिथे हे पैसे खर्च केले पाहिजेत. माझी मुख्यमंत्र्यांना आणि नगररचना मंत्र्यांनासुद्धा विनंती आहे, अशा पद्धतीने या कंपन्यांनी आत्तापर्यंत किती घरं विकली याची पूर्ण चौकशी करावी आणि कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने कंपनीला कंत्राट पुढच्या वेळी देण्यात येऊ नये. एकीकडे घरं विकली गेलेली नाहीत, तेवढे रिस्पॉन्स नाही, दुसरीकडे त्यांना ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा दिले जाते का? हो, ही मोठी शोकांतिका आहे, मोठी गंमत आहे. या महाराष्ट्रात आणि देशात उद्योगमंत्र्यांची लाखो करोडोची कर्ज माफ होतात, अनेक बिल्डरांना सबसिड्या दिल्या जातात, प्रॉपर्टी टॅक्समध्ये माफी मिळते, पण जी घरं महाग आहेत ती स्वस्त करा 20-25%. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा द्यायला तयार नाही आणि या कंपन्यांना मात्र करोडो रुपये सिडकोच्या माध्यमातून दिले जातात, जे मुळातच टॅक्सपेअरचे आहे. मनसे म्हणून आमचा विरोध आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे की या कंपन्याचा आत्ता तरी घाशा गुंडाळला पाहिजे. तुम्ही पाहिलं की 50 खोके एकदम ओके. आज हे भ्रष्ट सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आल्यापासून हे सगळं काम चालू आहे. मला सांगा, सिडकोने 50-55 वर्ष सिडकोला झाले असतील. एवढ्या काळात सिडकोचे स्वतःचा नगररचना विभाग आहेत, सिडकोकडे सगळं डेव्हलपमेंट प्लान सगळं आहे, सगळे माणसं आहेत, तरी एका खाजगी संस्थेला फक्त घर विक्रीसाठी द्यायचं. अहो, आम्ही नवी मुंबई ज्यावेळेला आलो तेव्हा लाईनमध्ये फॉर्म भरून घर घेतलेलं आहे आणि लोकांना घराची गरज आहे. नवी मुंबईमध्ये बाहेरचे लोक येतात आणि रितसर मार्गाने पैसे रितसर फॉर्म भरून अर्ज करून मिळतं घर. मग या खाजगी संस्थेला द्यायचं काय? आणि खाजगी संस्थेला आम्ही एवढा विरोध करून पण त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट त्यांना दिलं, तरी ह्या आता तुम्ही बघितलं ना, यांना लॉटरीला लोकांचा रिस्पॉन्सच भेटला नाही. दर पण वाढवले आणि मला वाटतं ही संस्था ही फेल्युअर संस्था आहे. हे फक्त पैसे खाण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांना आणि इतर कोण जे त्यांचे संबंधित मंत्री असेल यांनी हा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आम्ही आता लोकायुक्तकडे पण गेलेलो आहोत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्वांना निवेदन दिली, पण आता काही याचं झालेलं नाही आहे. ज्या वेळेला जर एखाद्या खाजगी संस्थेला एवढा पैसे देऊन एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर त्या संस्थेची जबाबदारी असते. ही संस्था करते काय? सगळं सिडकोच करते. काय करते संस्था? काय नाही, फक्त पैसे घ्यायचं काम केलेलं आहे आणि ही संस्था फेल संस्था आहे. पुन्हा एकदा आता आम्हाला कळालं कालच की पुन्हा एकदा ह्या संस्थेला नवीन टेंडर देणार आहे. अरे, जुनीच घरं विकली नाही तर नवीन टेंडर देऊन त्यांना करताय काय? म्हणजे ह्याचा अर्थ ह्या अधिकारी, मला वाटतं याच्यात जे पण कोण गुंतलेले अधिकारी आहे हे लवकरच पडदा आम्ही त्यांचा फाडू आणि लवकरच आम्ही पैसे उधळणे आंदोलन या सिडकोच्या द्वारे करणार आहोत. आणि खरोखर सांगतो, जे भ्रष्ट सरकार मुख्यमंत्र्यांना आमची विनंती असेल की तुम्ही हे भ्रष्टाचार थांबवा, हा लोकांना फसवू नका. आज विचार करा, लोक रस्त्यावर उतरलेत किंवा पैशाची म्हणजे घराच्या किमती कमी करा. अरे काय, घराची एक तर घराच्या किमती वाढवायच्या, एक तर तुम्ही ह्याच्यावरती पेपरवर दाखवता एरिया एवढा मिळणार, एरिया कमी मिळतो. आणि तुम्हाला सांगतो, काही लोकांना जी आता घरं लागलेत तर त्यांची हप्ते भरायची कॅपॅसिटी नाही, किमती एवढ्या आहेत. तुम्ही सांगितलं की बाबा एवढ्या कॅटेगरीमध्ये हा बसेल आणि त्या कॅटेगरीमध्ये त्या लोकांनी फॉर्म भरले. आता 20,000 ज्याला पगार आहे त्याला आता 22 लाख लोन कसं मिळेल? 25 लाख लोन कसं मिळेल? आज त्यांचे एवढे वांदे झाले, त्यांना रिटर्न घर करावं लागतं, एवढी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही ह्या सिडकोने हा अनागोंदी कारभार थांबवला पाहिजे. नाही तर आम्ही लवकरच आमच्या स्टाईलने, काँग्रेसच्या स्टाईलने आम्ही शांतपणे एक मोठं आंदोलन आम्ही सिडको दालनाच्या किंवा गेटजवळ करणार आहोत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.